नमस्कार मित्रहो, मी डॉक्टर तानाजी बांगर। सर्वप्रथम आपण आणि आपल्या सर्व कुटुंबियांना ही दिवाळी आनंदाची, सुखसमाधानाची आणि निरोगीमय जावो ही मी प्रार्थना देतो, आपणास शुभेच्छा देतो। आणि या येणाऱ्या दिवाळीत आपण काही सामाजिक जबाबदारीचं भान बाळगणं गरजेचं आहे। यासाठी मी आपणास काही संवाद साधतो आहे। आपण बघतोय की या दिवाळी हा आनंदाचा सण आहे, हिंदूंचा सर्वात मोठा वार्षिक सण आहे। हे आनंदाचं साजरीकरण करताना आपण जबाबदारीचं भान बाळगणं तेवढंच आवश्यक आहे। आपण जर बघितलं की या सणामध्ये आपण जे फटाके वाजवतो किंवा फायर क्रॅकर्स वापरतो आहे किंवा वेगवेगळे वातावरणाचं प्रदूषण करणारे घटक जे आपण जाळतो आहे, याचं जबाबदारीचं भान आपण बाळगून याचा कमीत कमी वापर करणं अपेक्षित आहे। जमलंच तर ही दिवाळी प्रदूषणमुक्त किंवा फटाकेमुक्त करण्याचा आपण प्रयत्न करूयात। कारण या फटाक्यामुळं दिवाळीमध्ये जे प्रदूषण होते, हवेचं असेल, जमिनीचं असेल किंवा पाण्याचं असेल किंवा ध्वनी प्रदूषण असेल, याच्यामुळे वेगवेगळे आजार आपणास खुणावतात, वेगवेगळे आजार आपल्या भोवतालच्या पेशंटला त्रास देतात। त्यामुळे याचा आपण कमीत कमी फटाक्यांचा वापर करणं, जमलं तर सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या ग्राउंडवर याचा वापर करणं, ज्याच्यामुळे बाकीच्या पेशंटला त्रास होणार नाही याची काळजी घेणं आपण अपेक्षित आहे। आपण जर बघितलं या वेगवेगळ्या फटाक्यामध्ये किंवा फायर क्रॅकर्समध्ये वेगवेगळे रासायनिक घातक केमिकल्स वापरले असतात, ज्यामध्ये पारद, शिसे, गंधकसारखी काही असतील, यांच्या ज्वलनामुळं जो विषारी वायू तयार होतो की ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, नायट्रोजन ऑक्साईड असेल, की ज्याच्या डेन्स फॉगमुळं किंवा धुरामुळं जे दम्याचे पेशंट आहेत, जे श्वसनाचे आजार असणारे पेशंट आहेत किंवा जे हृदयाचे पेशंट आहेत, यांना वेगवेगळ्या प्रकारचा त्रास होऊ शकतो। तर यासाठी आपण खूप जबाबदारीनं यांच्यापासून लांब असे फटाके उडवणं किंवा फायर क्रॅकर्स लावणं अपेक्षित आहे। जमलंच तर आपण याचा वापर खूप कमी केला पाहिजे। कारण आनंद साजरा करणं म्हणजे फक्त फटाके वाजवणं नाही, तर आपण फराळाचा आनंद पण घेऊ शकतो। आपल्या जवळच्या नातेवाईकांना, आपल्या मित्र मैत्रिणींना, कुटुंबियांना भेटू शकतो, तिथंही आपण आनंद घेऊ शकतो। कारण या फटाक्यामुळं फक्त माणसांना त्रास होतो असं नाही, तर वेगवेगळे पाळीव प्राणी असतील, पक्षी असतील, यांना पण ह्या प्रदूषणाचा त्रास होतो। आपण आत्ता झालेला गणेशोत्सव बघितला असेल की या गणेशोत्सवामध्ये एका पुण्यामध्ये 2-3 पेशंट फक्त हार्ट अटॅकनं मरतात का, तर डीजेचा वाढलेला डेसिबल साऊंडचा आवाज। जर डीजेमुळं वाढलेल्या ध्वनी प्रदूषणामुळं जर हृदयाचा अटॅक येऊन पेशंट मरत असतील, तर आपण या प्रदूषणामुळं आपण फटाक्याच्या आवाजामुळंही त्याचा आवाज जवळपास 125 डेसिबल साऊंडपर्यंत जाऊ शकतो, ज्यामुळं कानाचे काही वेगळे आजार आपणास होऊ शकतात किंवा कानाला परमनंट बहिरेपणा येऊ शकतो किंवा हिअरिंग लॉस होऊ शकतो। त्याचबरोबर या फटाक्याच्या धुरामुळं किंवा फायर क्रॅकरच्या धुरामुळं आपल्या डोळ्यामध्ये कचकच होणं किंवा व्हिजन लॉस होणं, त्या प्रखर लाईटमुळं आपण व्हिजन लॉस किंवा आपली दृष्टी गमावू शकतो। तर असे वेगवेगळे आजार आहेत, हृदयाची धडधड असेल किंवा कार्डिक अरेथमिया काय असतील, तर हे आजार आपणास होऊ शकतात। हृदयाच्या पेशंटला यापासून दूर ठेवणं आपण अपेक्षित आहे। त्याचबरोबर आपण बघतो की काही कार्डिक अरेथमिया असतील, ॲट द सेम टाईम हार्ट अटॅकसारखे आजार ह्या फटाक्याच्या प्रदूषणामुळं किंवा त्या वाढणाऱ्या आवाजामुळे होऊ शकतात। त्यामुळे आपण जबाबदारीचं भान बाळगणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आपण जर बघितलं ह्या गोष्टी आपण का कमी करणं अपेक्षित आहे, कारण याच्यामुळं प्रदूषण हवेचं खूप मोठी विषय आपण बघतोय की आजकाल दम्याचा आजार हा लहान मुलांना देखील होतो आहे, वयस्कर वयोवृद्धांना किंवा तरुणांना पण हा आजार भेडसावतो आहे। आपण शहरामध्ये राहतो आहे, ज्या ठिकाणी खूप मोठी इंडस्ट्री आहे, औद्योगिकीकरण आहे, वेगवेगळ्या वाहनं भरपूर आहेत, गाड्या भरपूर आहेत, पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, आणि याचं पेट्रोल किंवा डिझेलचं प्रदूषण परत हवेला प्रदूषित करत आहे, इंडस्ट्रीचं प्रदूषण आहे, आणि या प्रदूषणात परत लोकांची लोकसंख्या भरपूर आहे, ते प्रदूषण आहे। या प्रदूषणात भर म्हणून अजून वेगळ्या प्रकारे आपण दिवाळी साजरी करताना फटाक्यामुळे होणारं प्रदूषण आपण गांभीर्याने घेत नाही, पण ते घेणं गरजेचं आहे। कारण हे प्रदूषण आपण टाळू शकतो आपल्या हातामध्ये, कारण याच्यामुळे आपण बघतोय दिवाळीमध्ये भरपूर पेशंटला त्रास होऊ शकतो। कदाचित आपल्या घरात पेशंट नसतील, पण आपल्या शेजारी पेशंट आहेत, आपल्या समाजात पेशंट आहेत, आपल्या सोसायटीमध्ये पेशंट आहे, याचं आपण भान बाळगलं पाहिजे। त्यामुळं या दिवाळीचा आनंद घेताना आपण नक्की स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की मी जे आनंद साजरा करतो आहे किंवा माझ्या उत्साहामुळं बाकीच्यांच्या आनंदावर विरजण पडत नाही ना, किंवा बाकीच्या माझ्या काही रुग्ण मित्रांना काही त्रास होत नाही ना, याची आपण काळजी घेणं अपेक्षित आहे। आपण बघतोय वेगवेगळे हृदयाचे आजार असतील, धडधड असेल किंवा वेगवेगळे मेंदूचे काही आजार असतील किंवा वेगवेगळे झोपेच्या तक्रारी असतील, असे वेगवेगळे आजार इव्हन हृदयाचा झटका येईपर्यंत या प्रकारचे आजार या होणाऱ्या प्रदूषणामुळे होत आहे। हवेत जो धूर मिसळतो आहे, हा धूर खूप धोकादायक आहे, कारण तो पाऊस पडेपर्यंत परत हवेतलं प्रदूषण कमी करत नाही। त्यामुळे याची आपण काळजी घेणं अपेक्षित आहे, आणि कमीत कमी आपल्यामुळं प्रदूषण होईल, आपल्या मित्रमैत्रिणींना
आपण याबद्दल नक्कीच त्यांना जागरूक करणं गरजेचं आहे. कारण आपण दिवाळी साजरी करताना जेवढं जमेल तेवढं यावर्षी प्रदूषणाचा कमी करण्याचा प्रयत्न करूया. आपण आपलं प्रशासन, आपलं वेगवेगळ्या पोल्युशन कंट्रोल बोर्ड यासाठी प्रयत्न करताय. आपण एक फुलाची पाकळी म्हणून यामध्ये जमलंच तर दिवाळी प्रदूषणमुक्त किंवा फटाकेमुक्त साजरी करण्याचा प्रयत्न करूया. वेगळ्या प्रकारे आपण आनंद घेऊयात, आनंद देऊयात आणि या दिवाळीसाठी आपण एक सामाजिक हातभार उचलणं अपेक्षित आहे की ज्यामुळं प्रदूषण न करता आपल्या रुग्ण मित्रांना जास्तीत जास्त आपण आनंद देऊयात. यासाठी आपण काळजी घेऊयात. इन केस दुर्दैवानं जर कधी आपणास फटाक्यामुळं किंवा याच्यामुळं जर फायर क्रॅकरमुळं भाजलंच तर आपण अशा वेळेस एमर्जन्सीमध्ये नळाच्या पाण्याखाली त्याला धुवून टाकणं अपेक्षित आहे. ज्यामुळं त्याचा जास्त पसरणार नाही, भाजलेलं जास्त त्वचा बाजूला पसरणार नाही आणि त्यावर जमलंच तुमच्याकडे सोफ्रामायसिनसारखं एखादं क्रीम असेल किंवा सिल्वर सल्फाडायझिन क्रीम असेल किंवा ॲलोजेल असेल हे त्यावर लावणं हे महत्त्वाचं आहे. हा प्राथमिक उपचार करून आपण डॉक्टरांना दाखवू शकता नंतर. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे प्राथमिक उपचार केल्यामुळं तो भाजण्याची तीव्रता कमी होते आणि तो जास्त न पसरता कमीत कमी वेळेत बरा होतं. मित्रहो, या दिवाळीसाठी आपण ही काळजी घेणं अपेक्षित आहे. आपणा सर्वांना या दिवाळीच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.